हॅलो गाईज, तर आज आहेत आमच्याकडे गरमागरम थालीपीठ आहे ना. आता लवकरच माझी मम्मी घरी जाणार होती, त्यामुळेच म्हटलं तिच्यासाठी मस्त गरमागरम थालीपीठ करावे. कारण की ही जी गावातली लोक असतात ना, ती पिझ्झा, बर्गर, नूडल्स किंवा कोणताही बाहेरचा पदार्थ जास्त आवडीने खात नाहीत, परंतु त्यांच्या आवडीने जर तुम्ही काही केलं तर ते नक्की आवडीने खातात. आणि त्यासाठी तिला थालीपीठ खूप आवडतं, त्यामुळे मी 4 पिठाचे मिळून असं खमंग थालीपीठ केलं होतं. थालीपीठ आहे म्हटल्यानंतर चवळीची उसळ तर करणे आलेच. थालीपीठाचं पीठ मळताना त्याच्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा वापरलेला असतो किंवा लाल तिखट सुद्धा वापरलेलं असतं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या हाताला झणका मारतो, आपली जी बोटं आहेत ती खूप जास्त आगाग करतात. त्यासाठीच ना आपण संपूर्ण जो आपला हात आहे, तळहात आहे, बोटे आहे, त्याला असं सगळं बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. पूर्ण असं तेल जास्त लावून घेतलं ना तर अजिबात तुमच्या हाताला कोणतीही आगाग होणार नाही. ही पद्धत मी नेहमी वापरते, कारण माझ्या हाताला खूप जास्त आगाग होते, नंतर तो खूप जास्त त्रास होतो. छान असं खमंग थालीपीठ मी थापून घेतलं आणि मस्त असं तेलावरती ते फ्राय करून घेतलं. तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता. मस्त खमंग थालीपीठ, चवळीची भाजी आणि दही इथं आपलं तयार झालेलं आहे. दरवर्षी माहेरी गेल्यानंतर माझी मम्मी मला गरमागरम जेवण खाऊ घालते. आज मी सुद्धा तिला असं मस्त गरमागरम थालीपीठ खाऊ घातलं. तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळे ह्या छोट्याशा गोळ्या घेतल्या आणि नंतर छान अशी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मला लवकर उठायचं होतं, कारण खुशीच्या स्कूलमध्ये होती पॅरेंट मीटिंग. तिथेच काय झालं हे पाहण्यासाठी नक्की मला फॉलो किंवा सबस्क्राईब करून घ्या. बाय.